राज्यातल्या 20 जिल्हा परिषदा आणि 200हून अधिक पंचायत समित्यांच्या निवडणुकांमधील 50% आरक्षण मर्यादेच्या उल्लंघनाबाबत आज सुप्रीम कोर्टात महत्त्वपूर्ण सुनावणी होती। सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठ यावर निर्णय घेईल। काही ठिकाणी आरक्षण 70%वर गेल्याचा दावा याचिकेत केलाय। या निकालावर राज्यातील अनेक स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचं भवितव्य अवलंबून असल्यानं राजकीय वर्तुळात मोठी उत्सुकता आहे। कोणत्या जिल्हा परिषदेत 50% आरक्षण मर्यादा ओलांडली आहे बघा। नंदुरबार 100%, पालघर 93, गडचिरोली 78, नाशिक 71, धुळे 73, अमरावती 66, चंद्रपूर 63, यवतमाळ 59, नागपूर 57, अकोला 58, ठाणे गोंदिया 57, वाशिम नांदेड 56, हिंगोली 54, वर्धा जळगाव 54, बुलढाणा भंडारा लातूर 52%। तर पहिल्या टप्प्यातील जिल्हा परिषद निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आजचा शेवटचा दिवस आहे। त्यामुळे अर्ज दाखल करण्यासाठी गर्दी होण्याची शक्यता आहे। 50%च्या आत आरक्षण असलेल्या 12 जिल्हा परिषदा आणि 125 पंचायत समित्यांसाठी 5 फेब्रुवारीला मतदान होत आहे, तर 7 तारखेला निकाल लागणार आहे। अर्ज स्वीकारण्याची मुदत आहे अर्ज छाननीची मुदत 22 जानेवारी आहे। अंतिम उमेदवारी यादी 27 जानेवारीला लागेल। तर निवडणूक चिन्हांचं वाटपही 27 जानेवारीला होईल। 5 फेब्रुवारीला मतदान आहे आणि 7 फेब्रुवारीला निकाल लागेल।